कडूजी, मला हे विचारायचं आहे की तुमचं जे गाव आहे खडगाव ग्रामीण क्षेत्र आहे, आतापर्यंतच्या तुमच्या कार्यकाळात काय काय विकासाचे कामं झाले, कोणती मुख्य समस्या इथली तुम्ही पाहिली जी की पूर्ण झाली आहे, आणि फ्युचरमध्ये काय प्लॅन राहणार आहे विकासाला? सर्वात पहिले तर मी 2002 मध्ये या ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच झालो. 5 वर्ष मी माझा कालावधी उपसरपंचाचा इथे घालवला आणि त्याच्यानंतर 2007 पासून मी इथे कंटिन्यू सरपंच आहे. सर्वात पहिले गावाची तर अशी अडचण होती की गावाच्या आजूबाजूला 2-3 जे रस्ते जातात हे फक्त कच्चे खडीकरणाचे रस्ते होते आणि पाण्याची एक मोठी समस्या होती. तर आम्ही सर्वात पहिले पाणी आणि रस्त्याकडे त्याच्यासाठी सुरुवात केली. आम्ही जिल्हा परिषदच्या मार्फत जे जोडणारे गावागावांना जोडणारे जे रस्ते आहे ते रस्ते आम्ही जिल्हा परिषदला रिक्वेस्ट ठराव देऊन आम्ही ते रस्ते करून घेतले. आमच्या गावामधून फेटरी रस्ता जातो, त्याच बाजूला येरला पण रस्ता जातो. ते दोन्ही रस्ते आम्ही डांबरीकरण करून घेतले. ऑपोजिट साईडला दहेगाव कडमेश्वर गाव आहे, तो रस्ता पण आम्ही डांबरी रस्ता करून घेतला. बाजूला सावली गाव आहे, त्या रस्त्यासाठी पण प्रयत्न करून आम्ही तो रस्ता बनवला. पाण्याची मोठी समस्या होती. आम्ही गव्हर्नमेंटला, केंद्र सरकारला आणि जिल्हा परिषदमार्फत जी केंद्राची आणि राज्याची जी योजना होती ती राष्ट्रीय पेयजल योजना आम्ही या गावासाठी 40 लाखाची योजना मंजूर करून घेतली. त्या योजनेमध्ये मोठी विहीर, त्याच्याच बाजूला आम्ही बोरवेल, मोठी पाण्याची टाकी आणि गावामध्ये पूर्ण पाईपलाईन, हे महत्त्वाचे कार्य आम्ही रोड आणि रस्त्याचे या गावासाठी केले. त्याच्यानंतर एक मोठा प्रश्न जो येतो, कुठेतरी गावामध्ये एक घाट असावा. त्या घाटासाठी आम्ही DPDC योजनेअंतर्गत 10 लाखाचा निधी उपलब्ध करून एक चांगलं छोटंसं घाट आम्ही या गावामध्ये उपलब्ध केला. गावामध्ये बसेसची व्यवस्था नाही होती, त्या बसेसच्या त्यासाठी इथून लोक बाहेर, मुलं शिक्षणासाठी बाहेर जात होते. त्या बसेस आम्ही सरकारच्या मागे लागून गावामध्ये कंटिन्यू आता हर एक तासानंतर बसेसची उपलब्धता या गावामध्ये आम्ही केली. तसेच गावाचा जो मूळ जो पाया असतो, जुन्या काळामध्ये गावामध्ये घाण होणे आणि लोक संडासासाठी रोडवर येत होते, त्यासाठी आम्ही पूर्ण ग्रामपंचायतला लोकांसोबत भेटून पुरेपूर प्रयत्न करून गावामध्ये 100% संडास बनवून आम्ही या योजनेचा लाभ घेतला आणि गावामध्ये आम्ही निर्मल ग्राम असं एक पुरस्कार प्राप्त केला. तसेच कडूजी, एक विचारायचं मला की ग्रामीणमध्ये आजही जी परिस्थिती हलाखीची आहे, इथल्या लोकांना रोजगार मिळत नाही, याचं मुख्य रिझन काय वाटतं तुम्हाला? ग्रामीणचा असा प्रश्न आहे, गावातली जी मुलं असते ते कुठेतरी शहराला जोडलेले नाही आहे आणि जे आजच्या काळातलं जे शिक्षण मुलांना हवं आहे त्या माध्यमातून चांगला रोजगार त्या लोकांना या ठिकाणी मिळत नाही. आणि जे ग्रामीणचे जे लोक आहे शेतीवर अवलंबून असल्यामुळे, शेतकऱ्यांचे मुलं असल्यामुळे ते आजच्या जनरेशनला जोडलेले नाही आणि ते जे शिक्षण त्यांना मिळायला पाहिजे ते शिक्षण त्यांना प्राप्त होत नाही आहे. त्यामुळे त्यांना जो योग्य रोजगार मिळाला पाहिजे तो योग्य रोजगार मिळत नाही, त्यामुळे ते लोक त्या रोजगारापासून वंचित राहत आहे. खूप खूप धन्यवाद कडूजी.